जालना जिल्ह्यातील बदनापूर या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत या ठिकाणी दिसत होती। भाजप, पवारांची राष्ट्रवादी आणि अपक्ष असे 3 जण या ठिकाणी तिरंगी लढत या ठिकाणी होती। म्हणून या ठिकाणी कुणाचं पारडं जड आहे आणि संभाव्य आमदार कोण हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। पाहूया जनतेनं कुणाला नेमका कौल दिलाय। या तिरंगी लढतीमध्ये आपण बघतोय की अपक्षांचं पारडं जड होतं असं दिसलेलं आहे आणि बदनापूर मध्ये आपण बघितलंय की संभाव्य आमदार कोण होते तर बदनापूरमध्ये या ठिकाणी महत्त्वाची बात बबलू चौधरी जे आहेत बदनापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढत होते आणि संभाव्य आमदार म्हणून त्यांना बदनापूरच्या जनतेने पसंती दिलेली आहे। तर नारायण कुचे हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु भाजपकडून नारायण कुचेंचं आव्हान हे बबलू चौधरी यांनी या ठिकाणी आपण बघतोय या आव्हानावर मात केलेली आहे आणि संभाव्य आमदार म्हणून बदनापूरच्या नागरिकांनी बबलू चौधरी यांना पसंती दिली असं सध्या तरी बदनापूरमध्ये दिसतंय। संभाव्य आमदार असतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बबलू चौधरी। तिरंगी लढत जरी झाली असली, अपक्षांनी जरी इथे काटेकी टक्कर दिली असली तरी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बबलू चौधरी ते बाजी मारताना दिसतायत। त्याचीच काय कारण आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी आनंद इंदानी यांच्याकडून। आनंद, काय सांगाल? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बबलू चौधरी हे संभाव्य आमदार म्हणून पुढे येत आहेत। बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे। या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी आणि महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार नारायण कुचे यांच्यामध्ये कडवी लढत झाल्याचं चित्र मतदानानंतर समोर आलेलं आहे। एकंदरीत या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांना सहानुभूतीची लाट मिळत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचा देखील फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांना मिळाल्याचं चित्र आपल्याला मतदानानंतर दिसून आलेलं आहे। एकंदरीत बदनापूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी हे 3दा निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत। 3 वेळेस त्यांचा पराभव झाला। या पराभवाची सहानुभूती त्यांच्या पथ्यावर पडणार की काय असं चित्र आपल्याला या निवडणुकीतून दिसून आलेलं आहे। तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांनी आपल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात विकास कामे जे केलेली आहेत त्या विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी ही निवडणूक लढवलेली आहे। या निवडणुकीमध्ये नारायण कुचे यांनी केलेले विकास कामे आणि बबलू चौधरी यांची सहानुभूतीची लाट हे मुद्दे प्रकर्षाने समोर आलेले आहेत। या मतदानानंतर बबलू चौधरी यांचं पारडं जड असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे।